हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला थोडा बिझी शेड्यूलमुळे व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ होत आहे. तर मी आज व्हॉईस देऊन एडिटिंग करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. खास मी घेऊन आलो आहे विद्यार्थी मित्रांनो, गणितचा पॅटचा पेपर जो वर्ग 7चा आहे तो उद्या होणार आहे. तो आजच मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. हा पेपर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर परीक्षेमध्ये येणार आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीनं समजून सांगण्यासाठी मी काय केलं आहे, क्वेश्चन डिवायडेड केले आहे. म्हणजे 1 मार्काचे क्वेश्चन वेगळे, 5 मार्काचे वेगळे आणि 2 मार्काचे वेगळे. तर आता आपण 1 मार्काचे क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण हा तुमच्याच फायद्याचा आहे. तुम्हाला जेणेकरून परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळू शकेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, अगोदर तर तुम्ही पहिले व्हिडिओला लाईक करा. लवकर जाऊन करा, तोपर्यंत मी पुढे जात नाही. लाईक करा पटकन. लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या एका लाईकमुळे विद्यार्थी मित्रांनो मला मोटिवेशन मिळते आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. करा, चला बघू. करा लाईक. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी असं समजून झालं तर तुम्ही लाईक केलं असेल. बघा, आता 1 मार्काचे प्रश्न चालू झाले आपले. वर संख्या दिलेली आहे 6,35,239 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. जी की आपण इथं उत्तर दिलं आहे ती लिहून दाखवली आहे. याचं उत्तर पण मी इथं दिलेलं आहे, इथं तुम्हाला लिहून दाखवलं आहे. पण जो खालचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो एक प्रश्न तुम्हाला मनाने सोडवायचा आहे. ही एक ॲक्टिव्हिटी म्हणून समजून घ्या. क्वेश्चन नंबर 2 यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की त्यामध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी सॉल्व करायचे एक्झाम्पल. जसे की ब, क, ड, ई. तर मी तुम्हाला याचे आन्सर इथं सॉल्व करून दिलं आहे. जसं की बघा, बचं उत्तर मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर कचं उत्तर, त्यानंतर हा डचं सरळ रूप द्या, हे उत्तर मी इथं दिलेलं आहे. ई, एफ हे सगळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहे मी स्टेप बाय स्टेप्स. हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि याचा नीट अभ्यास करा. आता प्रश्न चालू झाले आहे आपले विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कासाठी. 2 मार्कासाठीचा पहिला प्रश्न आहे, आकृतीतील बाह्यकोनांची नावे लिहायची. 2 बाह्यकोन दिले आहे, त्याची तुम्हाला नावे लिहायची आहे. तर उत्तर इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला बाह्यकोन आहे बिंदू जी मधून बाह्यकोन, नंतर बिंदू एच येथील बाह्यकोन आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर खाली 2 मार्काचा पुन्हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भागाकार करा आणि गुणाकार करा. हे कोणाला पण येऊन जाईल. तसं याचं पण उत्तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड खाली यायचं आहे आणि इथं दिलेलं आहे. ईचं उत्तर आहे हे, एफचं उत्तर आहे गुणाकार करा 232 आणि भागाकार करा. सगळी उत्तरे मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 4 होणार आहे. हा होणार आहे 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. तर आकृतीचे कोन परस्पर दिलेले आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. याचं फायनल उत्तर आपल्याला इथं येतं फक्त 90 कोन असून ती फक्त 80 आहे. ओके. खाली एक आकृती दिली आहे. ब मध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी दिला आहे. हा प्रश्न मी वरती घ्यायला पाहिजे होता, हा खाली घेतो आहे. आकृतीतील संलग्न कोणांची आपल्याला काय करायची आहे, जोडी कोणती ती ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक अचं उत्तर इथं दिलेलं आहे मी ना, इथं ही जोडी आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक ड दिले आहे 2 मार्कासाठी, त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे मी. त्यानंतर अशी सेम ॲक्टिव्हिटी म्हणून मी इथं 2 मार्कासाठी तुम्हाला दिलेला आहे. हे बघा पूर्ण सॉल्व करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित वाचून अभ्यास करायचा आहे. हाच पेपर तुम्हाला परीक्षेत येणार म्हणजे येणारच. प्रश्न क्रमांक 5 उत्तराचे योग्य पर्याय क्रमांक दिलेला आहे, चौकटीत लिहायचं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक जसं 5 दिला आहे तसं मी इथं तुम्हाला बेरीज करा सॉल्व करून दाखवत आहे. याचं अचं उत्तर इथं झालेलं आहे, आचं उत्तर हे आहे, ईचं उत्तर इथं आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर पण तुम्हाला जे टोटल होतं आपलं त्यानुसार मी आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.